द्या सगळ्यांनी नाही 100 एक जरा असं बांधलाय आम्ही इथं. लावली आणि अख्खं धुवून घेतलं. असा गोठा धुवून घेतला. इतका घाण मळ बसला होता ना, जवळपास आहे ना 3 बॅरल गेले ते पाणी. लय जुलाब करते राव भीमा. त्याचा जुलाब थांबत नाहीये. इथं आम्ही ना पिझ्झा आणि चहा घेतला इथं. आपल्याला ना मेनू कार्ड आणायचं आमचं. आम्ही मेनू कार्ड टाकलेलं छापायला. ते मेनू कार्ड झालेलं आहे. त्यांनी मला फोन केला. मी 2 दिवस झाले डिले केलं त्यांना उलट. मगाच धरून आम्ही 7:30-8ला आलो असेल. तेव्हापासून कस्टमर चालू होते. आत्ता 15 मिनिटं आले आम्ही आराम सगळ्यांना तिघांना आमच्या. आज असं वाटलं की टाइमच लवकर जात नाही राव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजता आलेलं आहे. गोट्यात आलो तुम्ही सकाळी 7-7:30ला आलो असेल मी. नेमकं काल पाणी आपलं अरेंजमेंट झालीत ना, मोटर लावली आणि अख्खं धुवून घेतलं. असा गोठा धुवून घेतला. इतका घाण मळ बसला होता ना, जवळपास आहे ना 3 बॅरल गेले ते पाणी. तेव्हा जाऊन गोठा अख्खं निघलाय. मॅटी बिटी यांच्या राखी शेणाने माखल्या होत्या डायरेक्ट. या माठ्याने असले घाण भरवले ते मॅट बी म्हणी. तरी या साईडचं बिधाड नाही पुसता आलं मला. ओके, जुलाबराव कालपासून जुलाब करताय. त्याला जुलाबाच्या गोळ्या दिल्या. एक आऊन गोळ्याने रात्री आऊन सकाळ चारलीत. बघू जर आज नाही थांबली तर याला आपल्याला डॉक्टरांनाच बोलवायला लागणार आहे. काय वासरण परत अंग सोडलं ना अवघड होईल रावले. त्याचं आधी नियोजन करायचं आपल्याला रानमळ्याचं टोकन साधारणतः आहे ना शुक्रवारी आहे. आणि घाट काहीतरी 25-26 असं काहीतरी 3 दिवस. आपला सगळ्यात पहिला घाट आहे मुन्नाचा आणि खुन्नाचा. आपल्या जेव्हा आणली तेव्हा मोकळं सोडून दिली ती मी. तेव्हा अर्ध्यातूनच नीट उलटी पालटी झाली ती. पण तेव्हा चांगली पळवली होती. आणि नंतर तावड्याच्या घाटात पळवली होती आम्ही, सेकंड घाट. ठीक आहे, अडचण तर काय नाही एवढी. पण हे जुलाब मारते रावलं काहीतरी फिक्स केला पाहिजे. वासरा अंग नाही सोडायला पाहिजे. फक्त अंग तर नाही सोडला अजून. काय उगाच परत त्याला विकनेस होईल अख्खा. हे माठ चांगला खातो आपला नवीन मुन्ना. त्याला एक धुवून काढायला पाहिजे आज जरा. सर गुलाल पण नाही गेला रे. पाणी पाण्याची एवढी बेजार होती ना, याला गुलाला काढला पण नाही आता नीट. यास पाण्याने चांगला धुवू. फक्त जरा 2-2.5-4 महिने धुवायला लागेल जरा. आता गारठायचं वासरू हे चांगलं खाते बरं. पण जाईन याला 4-5 महिने जाईन तेव्हा सांभाळायला. चहा घेऊन येऊ झालो की आपलं गोठ्यातल्या थोडा काही ना मका टाकून टाकली कापून अशी. ती वाळलीत पण जाऊन देतं काय करणार मग. पर्याय ना आपल्याकडं. अजून 200 किलो मका आणायची आहेत. आणि एक कडब्याचं बोत आणलं कार्यक्रम होते. चल थांबव असेल तो शेट काढलं. सिम्पल आहे राव. आपला मेनू कार्ड झालेला आहे संतोष शेट. मेनू कार्ड झालेला आहे आपला. की आणायचं आहे बघ आपल्याला. एक पनीर टिक्का पिझ्झा दे बघतो बघ लवकर. हां, आणि ना 2 चहा दे, मसाला चहा लवकर बनव बघतो. एक लय मस्त आहे. लाईट लागलं रात्रीचं भारी वाटतंय. आम्ही सगळं जुगाडमध्ये केलंय. त्या किचन पण आम्ही आमच्या हिशोबाने वळलोय. आचारीचं आपलं वाजतात म्हणलं की अख्खं चुकलेलं आहे. त्यांना म्हणलं तुमच्या आधी मला माहिती. हा, तुमचा ब्लॉग काढतो. पहिला पण काढला ना. दे लवकर एक ऑर्डर द्या लवकर फक्त. इथं आम्ही ना पिझ्झा आणि चहा घेतला इथं. तर आपल्याला ना मेनू कार्ड आणायचं आमचं. आम्ही मेनू कार्ड टाकलेलं छापायला. ते मेनू कार्ड झालेलं आहे. त्यांनी मला फोन केला. मी 2 दिवस झाले डिले केलं त्यांना उलट. तेच मला फोन करतात की या लवकर न्यायला.
चालू आहे आता न्यायला मेनू कार्ड घ्यायचं संतोष शेट्टी हॉटेलवर. मग ते मला परत दुसरी कामं आहे. आपल्याला 200 किलो मका आणायची आज. काय मका पहिली आहे ती वाढलीत माझी, अजून 200 किलो आणली ना मग त्यांना बरोबर चारता येईल रुटीनमध्ये. आणि कडब्याचा बोध आणला लागेल मला गोडीला. गोड्याला मी अखंड गाडपणा टाकायचा, मला ते वासराला आणि टिमण टाकायचं खरं तर, कारण त्यासाठी आणलंय. मोठा कसं तब्येत चांगली होती त्यांची खाऊन पिऊन रवण नाही करता येत, कुठे रवण नाही करता येत राव. मोठा कडबा असला ना रवण करता येत व्यवस्थित. संतोष घ्या चहा ग संतोष. गाडी आमचे जवळपास आम्ही 5-6 बनवले त्याचा. चांगलं पेपर यूज केला याला आणि लॅमिनेशन करून ठेवले. नाही उघड ना पहिलं, टिक्की उघड फक्त बस ठेव. चला संतोष शेठ. 2000 years later. चालतो आता मी. आपल्या मुलाला ना काय प्रॉब्लेम नाही बरं का, त्याला नाही जुलाब होत, फक्त त्याला एक इंजेक्शन द्यायला लागणार गुचिडीचं. पण हे ना राव लय जुलाब करते राव भीमा. बघ त्याचा जुलाब थांबत नाही. बघू डॉक्टरांना गेलं तर पाठव डॉक्टरांना फोन, ते म्हणले येतो म्हणून. एक देऊ गावात आले ना म्हणले फोन करतो त्यावेळेस नाही आला या. मग त्याला याला एक इंजेक्शन द्यायला लागेल आणि गोळ्या वेळा ती लिहून आणि ह्याला एक इंजेक्शन द्यायचं आहे मुन्नाला. काही 2 इंजेक्शन देता येईल आपल्याला. आणि इंजेक्शन देऊन नंतर हे करायचं काय त्याला गोळ्या चारायच्या आणि याला आहे ना 2 काढायचं आहे. केस जाय ना माहिती का, केस जायला मग गोळ्या वेळा इंजेक्शन द्यायला लागेल. गोट टाका क्लिअर केला आत्ता फॅन बंद केला गोट्या देऊन. संतोष शेट हॉटेलवर गेला आहे. मी आज दुसरं काम करणार आहे. मका नेमकी आली नाही, मका उद्या येणार आहे म्हणलं. ते बाली करे कुट्टेवाले ते तेवढे एक कडबा पण गेला आपल्याला कडब्याचा बोत. हा कडबा बराच आहे पण मला आहे ना वासरा चारायचा राव हा कडबा. तर काय नाही इलाज आपला म्हणून चारतोय, पण उद्या आणणार मी बोत. हा कडबा मला वाटतंय नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने जायला पाहिजे वासरांना घेवाला. मग तोपर्यंत आपण एक 700-800 कडबा विकत परत घेणार आहे. त्याच्या खाली मुरुम बिरुम टाकून ना चांगली लेवलिंग करून सगळ्या बऱ्याच गोष्टी लय काम आहे अजून गोठ्यात तसं बघितलं तर. पण सगळं काम करणार. ठीक आहे. पाण्याचं तर मी इंग्लिश वाजायला आम्हाला आहे ना ऑनलाईन चालू करायचं आत्ता नाही का ऑर्डर्स, त्याच्याबद्दल आहे ना आमचं जरा डिस्कशन झालेलं आहे. आमची स्ट्रॅटेजी ठरलेली नाही का कसं आपल्याला वर्क करायचं ऑनलाईन पार्सलमध्ये. हॉटेलचा नाही का हॉटेलबद्दल संतोष शेट बोलणं आलं आहे जे आमच्या डॉक्यात होतीच करणार आहे बरोबर व्यवस्थित. तर ते ॲप आहे, ॲपचं मला सबस्क्रिप्शन घ्यायचं. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ना एक मशीन आहे ना का, ते मशीन ऑर्डर करायचं आहे. कारण ती बिलिंग मशीन पण आम्हाला एकदम प्रोफेशनल ठेवायचे. म्हणजे कोणत्या कस्टमर आपल्याला बिल देता येईल काय प्रिंटेड, त्याच्यावर पण थोडा वर्क करतो आम्ही. गोष्ट मग बोललो तुम्ही द्या सगळ्या नाही मारायचं ना एक जरा असं बांधला आम्ही इथं. याला इंजेक्शन दिलं आणि सलाईन पण लावली याला. त्याला नेमका 104 ताप होता याचा. आता हे बारख्याला द्यायचं आपल्याला इंजेक्शन. या धर त्याला, याला काय धरची गरज नाही ना लई. चौकस द्या. ओके पण इंजेक्शन दिलं आम्ही. या माठ्याला 2 दिले इंजेक्शन. रक्त यायला लागलं जरा, याला चोळायला लागलं व्यवस्थित. सर ओके. याला आहे ना 1 सालाईन आणि 2-4 दिवस मारलं त्याला. वास बोळ कांडायचे वास. आता नीट होईल जरा 4-5 दिवसांनी वाट.
त्याला वेळ लागणार अजून पण होऊन जाईल म्हणजे डॉक्टर. त्याला गोळ्या 2 गोळ्या आणि 1 साल्फा द्यायचे मिक्स करून. कसं ना आता 5 वाजल्यात. डॉक्टरांनी आपल्याला आहे ना गोळ्या लिहून दिल्या. त्या गोळ्या आणायच्या फक्त. हो या मेडिकलमध्ये ना गोळ्या भेटतात त्या सगळ्या वेटनरीच्या. त्यांच्या सगळ्या मी अजून आपल्याला काय बघायचं जरा. एक औषध सांगितलं त्यांनी मला पण ती भेटलंच नाही तर राव. जे भेटलं ते घेतलं आम्ही आता. गोठ झालं. ही थोडी मॅट पुढे घ्यायला लागेल. ही पण घ्यायला लागेल पुढं. आणि ह्याला आत घेऊन टाकतो. One hour later. आकाशात पुढे गेले. आकाशात गेल्यात दूर काढायला. कुठं हा अय तुला बघे. ओके जवळपास आता 7 वाजल्यात. 7 वाजले राव. विनोद शेटचं बिल ऍड करायचंय का? विनोद शेटचं बिल ऍड करायचे. तो शेट मी आलोय खाली आपल्या कॅरने जाऊ का चहा प्यायला. संतोष वासातलं एक पार्सल नाही ना. यायला मग ट्रॅफिक लागलं इथं. इथून वळायचं आम्हाला आणि 5 मिनिटात आलंय आता. 5 मिनिटात ट्रॅफिक इथून आता डिवायडर राईट मारा ना जाता निघून. आमच्या रोटिंग आहे बरोबर. वाटेल आलो ना संतोष शेटच्या चाय पे चर्चा होते आमची. गुपित रस्ते सगळे तोल काढतात. काय गुपित रस्ते सगळे तोल काढतात. गुप्तधन कुठे ठेवलंय मग तू? दिवसच दरिद्री आपल्या. 12 महिने दुष्काळी आपण. आयला राव थोडं राहिले रे. 5 मिनिट गाडी देऊन जाऊ दे हळूहळू. ओके सावकाश भाऊ. गायब झाला आज. दमला वाटत राहत काल. 2 चहा दे भाऊ. शेट अरे ठीक उघड ना. थांब ठीक आहे ना चालू तुला. थांब 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 उघड चली. एअर पकडलाय ना बघ उघडला. मार. लय ट्रॅफिक झालं रे आज राव. हा आपले ह्या रस्त्यात नाही येत. हा नाही केंद्र चौकातच आहे फक्त. चला काल लय थंडी होती वाईट. आज काही थंडी नाही. आज अख्खं मोकळं आहे. थंडी पण नाही वाजत नाही. जर्किंग पण नाही आणला. आणि 7:30 वाजले आत्ता. 2.5 तास काढायचे मला. 2.5-3 तास. 3.5 तास. 3.5 तास सॉरी. 11 वाजता तर बरोबर निघून जातो मी आता. आता नाही थांबतलं एवढं. हा वो इथंच चहा दे वाजतात जा. ये वर्कर. ओके चाललाय का तू? 10-15 मिनिटं. 7:40 अजून 10 मिनिटं.
ऑर्डर आमच्याकडे कॉम्बो चालते इथं त्यांना दिलेली पोरांना बाकी फुल झाली टेबल इथं बाहेर 4 लावलेत आम्ही खुर्च्या आणि असं सेटअप केला आम्ही ते इथं आणि पार्सल करतात ते बसतात आकाश संतोष शेट आले काम 8 वाजले आता बरोबर तर जवळपास ना 10 वाजून 15 मिनिटं आल्यात मगाच धरून आम्ही 7:30-8 ला आलो असून तेव्हापासून कस्टमर चालू होते आत्ता 15 मिनिटं आले आम्ही आराम सगळ्यांना तिघांना आमच्या आज असं वाटलं की टाइमच लवकर जात नाही राव माहिती का ओळखलं का शाबाश आमचे आधारस्तंभ गाडीचे मालक का चावला आता हा म्हणलं सस्ते नशी गेला काय नाही निर्वेसनी बरं काय तू तोंडावरून तुझ्या झाडाचंय वा शाबाश चल चहा पाच मला चहा पाच चला 50 रुपये 50 रुपये ऑनलाईन कर आता शॉपसीचा एक बायडी घेतल्याबद्दल तुम्हाला चहा आणता वाजतात चहा आकाश तुला चहा आणता का नाही डाऊन चल चला चहा घेऊ आपण कारतूस कुठे कारतूस अरे कारतूस ब्लॉगच बनवित नाही राव कारतूस मिनी ब्लॉगर ना हा वर घे बस भाऊ शाबाश पिरामिड बनवला हा घ्यायला आलो या ना चहा एक तुम्ही मा दुसरा चहा या अरे लय गार वाटलं झोप आली त्याने मला तिथे वाटलं मग त्या वाजता म्हणलं चहा बनव त्यांनी चहा नाही बनवलं म्हणलं खाली जाऊन येऊ नेमकं एवढं द्या आला म्हणलं चहा घेऊन येऊ मग मंचुरियनवाला अवघड असतंय राव त्याची गाडी नेली ती 2दा त्याने मॅटच नाही दिली मला माझी मॅट टॅग राहिलेली नाही देतो म्हणला तो पण नाही दिली काय त्याची गाडी दुसऱ्या गाडीत मॅट राहिली नेमकी आणि ती बारकी गाडी दुसऱ्या वेळेस मागवली तुम्ही मोठ्या गाडीत मॅट राहिली नेमकी ती मॅट आहे ना आमची खरं तर बैल व्हायची आज येणार वासरा इंजिन दिलं ना त्यावेळेस लावत होती मला मग ती आमची दुसरी मॅट सारखवली त्याच्यावर इंजिन दिलं याला आकाश सेठ आधी सेठ काकाची आठवण आली आता आम्हाला काका आता नेमका रूम पार्टनर तुमचा काका नाही रूम पार्टनर नाही मग? आमचा क्लासमेट क्लासमेट आहे काका वा छा गए फिर काका पळून जातो मी व्हिडिओ चालू केला लय चॅप्टर काका सांग 2 लय हरामी ती बर का लय चॅप्टर बड्याची राईटचा ठीक आहे लेफ्टचा काय कामाचं आहे काकाच कोणाच तरी डाव जोली कशा पॅकअप करा लोक चला 11 वाजले आता राऊंडची गाडी आता खाली गेली तिकडं नाही का ती गेल्या बंद करावंच लागतात ते परत तंदंकरी बसतात ती बाहेर जाणार आकाश ओके लय 11 वाजता बाई बेकार टेम्परेचर झालं असं नाही आता 19 डिग्री दाखवतो रे थोड्या वेळाने चांगला अजून मायनस होईल मायनस म्हणजे 16 पर्यंत जाते 11:30 वाजले बाई आत्ता गोठ्यात आलोय मी पोहार गेली आत्ता मागाशीच भीमाचं आहे ना जुलाब थांबलं का नाही बघा आलोय राव मी म्हणजे जुलाब प्लस आहे ना याच्यात आज जर एकच केली बरं का जास्त होत होती त्याला सर रे गोड आहे मका पाया खाली घेतलेले हरामी गोड हा थोडं कडवा टाकून जातो मी मला सगळ्यांना टाकतो कडवा